आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्त्वपूर्ण जजमेंट्स आहे. त्यामध्ये एक विकास शंकला वर्सेस विकास अग्रवाल यांच्या 2016चा जजमेंट आहे. त्यामध्ये देखील राजस्थान राज्यातील जे उमेदवार होते त्यांचा 55-60चा जे मॅटर होता ते मान्य सर्वोच्च न्यायालयात गेला होता आणि त्यानंतर त्यामध्ये फायनल जजमेंट 2016मध्ये आला होता. त्यानंतर दुसरा एक प्रकरण आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ NCT यांनी जे आहे प्रदीप कुमारच्या विरुद्ध ही याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली होती आणि त्याचा जजमेंट जे आहे 2019मध्ये आला होता. आणि आपल्या राज्याची पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती जी झालेली आहे त्यामध्ये देखील हा जो प्रदीप कुमारचा केस आहे या याचिकेचा रेफरन्स घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये TET परीक्षेत किंवा CTET परीक्षेत ज्या उमेदवारांनी सवलत घेऊन पात्र केली आहे परीक्षा, म्हणजे 55% गुण घेऊन त्यांनी जर परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर अशा उमेदवारांचा विचार केवळ त्यांच्या कास्टमध्येच करण्यात आलेला आहे. त्यांना खुल्या गटाचा इथे जे हे विचार करण्यात आलेला नाही, कारण त्यामागचं त्यांनी 2019चा जजमेंटचा रेफरन्स दिलेला आहे. तर आता 2019चा जजमेंट काय सांगते आणि त्यानंतर 2016चा जजमेंट काय सांगते, हे दोन्ही जजमेंटची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये घेणार आहोत. हा जो जजमेंट आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तो विकास शंकला यांच्यामार्फत जे आहे विकास कुमार अग्रवाल यांच्या विरुद्धची ही याचिका होती आणि हा प्रकरण देखील मित्रांनो मान्य सर्वोच्च न्यायालयात गेला होता. हा जो प्रकरण आहे त्याची सुरुवात जे आहे राजस्थान राज्यातून झाली होती आणि राजस्थान राज्याचे जे शिक्षक भरतीचं प्रकरण आहे ते नंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात गेला आणि नेमका यामध्ये मुद्दा काय आहेत आणि यामध्ये कोणत्या बाजूने हा निकाल लागलेला आहे. 2016चा हा जजमेंट आहे आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण जजमेंट जे जजसाहेब आहे AK सिकरी यांच्या बेंचने दिला होता. आणि त्यानंतर 2019चा जे जजमेंट आहे त्याची देखील माहिती आपण पुढे घेणार आहोत. सर्वात आधी हा जो विकास शंकला यांचं जजमेंट आहे त्यामध्ये नेमकी जे काही मुद्दे त्यामध्ये मांडण्यात आले होते किंवा कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर किंवा कोणत्या ग्राउंडच्या आधारावर सदर याचिकेची हिअरिंग झाली होती त्या सर्वांची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. राजस्थान राज्यामधील जे काही उमेदवार होते तर त्यांना TET उत्तीर्ण करण्यासाठी काही त्यांच्या सरकारने जे रिलॅक्सेशन दिला होता, म्हणजे सवलत दिली होती TETच्या गुणांमध्ये. तर ही सवलत कशा प्रकारची होती, तर 10% गुणांची सवलत होती जे SC ST OBC SBC कास्टमधील आणि त्यासोबत ऑल वुमन बिलॉंगिंग टू दी जनरल कॅटेगरी, म्हणजे हे कास्टमधील सर्व उमेदवार असतील आणि त्यानंतर सर्व महिला जे खुल्या गटातून असतील त्या सर्वांना 10%ची सूट त्यांनी TET उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या राज्यात दिली होती. त्यानंतर 15% गुणांची सवलत जे SC ST OBC SBC या कास्टमधील विडो आणि डायव्हर्स वुमन जे काही तेथील वुमन्स असतील तर त्यांना दिली होती, डायव्हर्स वुमनना. त्यानंतर 20% जे उमेदवार आहेत त्यामध्ये जे पर्सन विथ डिसेबिलिटी असणारे उमेदवार असतात, दिव्यांग बांधव, त्यांच्याकरिता 20% सवलत गुणांची TETमध्ये त्यानंतर त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये दिली होती. तर जे काही वरीलप्रमाणे आरक्षण आहे तर 23 मार्च 2011मध्ये राजस्थान सरकारने ते काढला होता आणि त्यामध्ये 10% रिलॅक्सेशन TETच्या गुणांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी दिला होता. आणि those belonging to these categories who secured 50% marks were treated as having qualified TET, म्हणजे ज्यांनी 50% गुण घेतले असतील 150 पैकी तर त्यांना जे इथे त्यांनी क्वालिफाईड म्हणून जे TET ते ट्रीट करण्यात येत होते त्यांच्या राज्यामध्ये. म्हणजेच मित्रांनो 10%ची सवलत जे हे जनरल कॅटेगरीचे वुमन असतील यांना आणि हे कास्टमधील उमेदवारांना मिळाली होती. या सर्व उमेदवारांनी जर 50% गुण जरी घेतले तर त्यांना TET पात्र झाल्याचं प्रमाणपत्र राजस्थान सरकार देत होती. अशा प्रकारचा त्यांचा आरक्षणाचा धोरण होता. त्यानंतर ते उमेदवार पुढे त्यांचे जे काही भरतीचा परीक्षा असणार म्हणजे आपले TIT होते त्यांची राजस्थानची टेट वगैरे होत असतील तर त्यामध्ये ते सहभाग घेऊ शकते. असे उमेदवार ज्यांनी 50% देखील गुण घेतले असतील, सवलत घेतली असतील 10%ची, अशा उमेदवारांना त्यांनी इथे पुढील परीक्षा भरतीकरिता होणारी तिथे एलिजिबल केला होता. मग त्यानंतर राजस्थानमधील हा जो प्रकरण आहे तो पुढे गेला. त्यामध्ये बरेच जे उमेदवार खुल्या गटातून येत होते तर त्यांनी रिट पिटिशन त्यांच्या म्हणजेच राजस्थानच्या हायकोर्टामध्ये दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी जे डिमांड्स केली होती तर त्यांनी चॅलेंज केला होता सिलेक्शनला, म्हणजे जे उमेदवारांची निवड झाली होती त्यांचं म्हणणं होतं की TET पात्र असण्यासाठी किमान तुम्हाला जे 60% गुण आवश्यक आहेत. तर अशा उमेदवारांनी तिथे त्यांच्या हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केला होता. अशा उमेदवारांची सिलेक्शन झाली होते त्यांना. ऑल दोज कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू दी रिझर्व कॅटेगरीज हू सेक्युर्ड लेस देन 60% इन TET कुड नॉट बी डिक्लेअर्ड ॲज हॅव्हिंग पास TET अँड वेअर, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जे काही मागासवर्गीय उमेदवार आहेत तर त्यांनी 60%पेक्षा कमी गुण घेतले असतील तर त्यांना तुम्ही जे TET
हे पात्र आहे असे पास आहात असे घोषित करू शकत नाही आणि त्यांनी हायकोर्टामध्ये त्या संदर्भातली चॅलेंज केला होता. त्यामध्ये बरेच अपील देखील झाले होते आणि हा जो प्रकरण आहे तो नंतर मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत आला होता. तर यानंतर मित्रांनो या प्रकरणामध्ये जवळपास 58 पेजेसचा हा जजमेंट आहे. ते आपण काही वाचत बसणार नाही, कारण त्यामध्ये सर्व आर्ग्युमेंट्स झाले. उत्तर प्रदेशमधील सरकारचे काही निर्णय होते त्याचा संदर्भ देण्यात आला होता किंवा इतर राज्यातील निकालांचा हायकोर्टाचा संदर्भ देण्यात आला होता. त्यानंतर शेवटच्या पेजमध्ये 63 नंबरचा जे मुद्दा आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या साहेबांनी सांगितलेलं आहे की देस अपील्स आर अकॉर्डिंगली अलाउड, म्हणजे जे अपील इथे विकास शंकला यांनी केली होती विकास अग्रवाल यांच्या विरुद्ध, तर त्याला त्यांनी अलाउड केलेलं आहे, म्हणजे त्यांची अपील इथे मान्य केलेली आहे. आणि इन दी मॅनर इंडिकेटेड इन दिस जजमेंट इफेक्ट वेअर ऑफ वुड बी ॲज अंडर, म्हणजे खालील 2 ग्राउंडवर त्यांनी सदर याचिकेची इथे मित्रांनो ग्राउंड दिलेला आहे. आणि ए आणि बी या दोन्ही पॅरेग्राफमध्ये त्यांनी महत्त्वाची माहिती देऊन सदर जजमेंट जे निकाली काढलेला आहे. आता पहिला जो जजमेंट आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, दोज रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू सेक्युर्ड पास मार्क ऑन दी ॲप्लिकेशन ऑफ रिलॅक्स स्टँडर्ड ॲज कंटेंट इन दी एक्सटेंट पॉलिसी ऑफ दी गव्हर्नमेंट इन इट्स कम्युनिकेशन डेटेड 23 मार्च 2011. वरती आपण हा जो 23 मार्च 2011चा लेटरचा जे काही रेफरन्स इथे मान्य जज साहेबांनी घेतलेला आहे त्याची माहिती मी तुम्हाला वर दिलेली आहे. त्यामध्ये 10%, 15%, 20% जे काही सवलत आहे ते देण्यात आलेली आहे. त्यामध्ये विधवा महिला असतील किंवा OBC वगैरे जे काही कास्ट आहे त्यांचे महिला असतील किंवा खुल्या गटातील महिला असतील, या सर्वांना जे काही रिझर्व कॅटेगरी चे उमेदवार असतील, मागासवर्गीय उमेदवार असतील, तर त्यांना पॅरेग्राफ ए मध्ये सांगण्यात आलेलं आहे की असे उमेदवार जे राखीव प्रवर्गातून येत असतील किंवा ज्यांना आपण मागासवर्गीय उमेदवार आपल्या राज्यात म्हणतो, तर मागासवर्गीय कॅटेगरीचे जे उमेदवार असतील तर त्यांनी सेक्यूर्ड केलेले असतील, म्हणजे त्यांनी जे गुण आहेत ते शासनाची जे पॉलिसी आहे, म्हणजेच मित्रांनो राजस्थान सरकारची जी पॉलिसी आहे 23 मार्च 2011चा त्यांचं जे GR आहे त्यानुसार, म्हणजेच 10%, 15% जे काही रिलॅक्सेशन घेऊन त्यांनी जर TETची परीक्षा उत्तीर्ण केली असेल, म्हणजे फायदा घेऊन, तर त्यांना टू बी ट्रीटेड ॲज हॅव्हिंग क्वालिफाईड TET एक्झामिनेशन अँड, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यानुसार त्यांना TET परीक्षा क्वालिफाईड इथे उत्तीर्ण समजले जाते. आणि असे उमेदवार जे राखीव प्रवर्गातून येत असतील परंतु त्यांनी राजस्थान सरकारच्या जे 23 मार्च 2011चा GR आहे त्यानुसार त्यांनी TET जर सवलत घेऊन पात्र केली असेल तरी इलिजिबल टू पार्टिसिपेट इन दी सिलेक्शन अंडरटेकन बाय दी स्टेट गव्हर्नमेंट, ते सर्व उमेदवार इथे पात्र असणार आहेत. कशासाठी, तर राजस्थान सरकारच्या वतीने घेण्यात येणारी जी भरती आहे त्यामध्ये ते सर्व उमेदवार इथे पार्टिसिपेट करू शकतात आणि ते सर्व उमेदवार इथे इलिजिबल आहेत, पात्र आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जरी त्यांनी इथे 55% किंवा त्यापेक्षा 50% गुण घेऊन TETची परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरी ते TET क्वालिफाईड म्हणून जे इथे पात्र आहेत आणि ते राज्य शासनाची जे काही भरती आहे त्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये ते भाग घेऊ शकता. आता इथे मित्रांनो बी नंबरचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि यावरच सर्व याचिकेचा हा निकाल लागलेला आहे किंवा जजमेंट याच्यावरच अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. आता बी काय म्हणत आहे हा मुद्दा, तर मायग्रेशन फ्रॉम रिझर्व कॅटेगरी टू जनरल कॅटेगरी, म्हणजेच जर मागासवर्गीय प्रवर्गातून तुम्हाला खुल्या गटामध्ये जायचं असेल, शॅल बी ॲडमायझेबल टू दोज रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू सेक्युर्ड मोर मार्क्स ऑप्टेन बाय दी लास्ट अनरिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू आर सिलेक्टेड. म्हणजे जर एका मागासवर्गीय उमेदवार जे असतील तर त्यांना जर खुल्या गटामध्ये जायचं असेल, त्यांना खुल्या गटातून त्यांची निवड जर करायची असेल तर अशा उमेदवारांना जे आहे त्यांचं म्हणणं आहे की हे बंधनकारक आहे. काय बंधनकारक आहे, तर त्यांना जे आहे इथे सिलेक्ट झालेला जे एखादा निवड झालेला उमेदवार असेल शेवटचा आणि त्यापेक्षा यांना जास्त गुण असणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो याला आपण अशा प्रकारे घेऊ शकतो की या मागासवर्गीय उमेदवारांना जर खुल्या गटामध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर त्यांना खुल्या गटाची कट ऑफ पार करणे आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शॅल बी ॲडमायझेबल टू दोज रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू सेक्युर्ड मोर मार्क्स, म्हणजे जे सिलेक्ट झालेला खुल्या गटातील उमेदवार आहे शेवटचा खुल्या गटात
निवड झालेला उमेदवार तर त्याच्यापेक्षा त्यांना जास्त गुण घेणे आवश्यक आहे, तरच त्यांना जे आहे ते खुल्या गटामध्ये समाविष्ट होता येईल. म्हणजेच मित्रांनो, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या गटामध्ये जर जायचं असेल तर त्यांना खुल्या गटामध्ये निवड झालेल्या शेवटच्या उमेदवाराच्या पेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आहे. हा झाला मुद्दा एक. त्यानंतर सब्जेक्ट टू दी कंडिशन दॅट सच रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स डिड नॉट अवेल एनी अदर स्पेशल कन्सेक्शन. हे कशावर अवलंबून आहे तर हे याचा जे मुख्य जे असणार आहे म्हणजे खुल्या गटामध्ये जाण्याचा मेन जे पार्ट आहे तर ते अवलंबून असणार आहे की अशा उमेदवारांनी जे आहे इथे रिझर्व कॅटेगरीचं जे उमेदवार आहे, मागासवर्गीय जे उमेदवार आहेत, डिड नॉट अवेल एनी अदर स्पेशल कन्सेक्शन म्हणजे अशा उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा स्पेशल म्हणजेच मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की कोणताही तुम्ही वयाचा किंवा इतर जे काही स्पेशल सवलत असेल ते घेतली नसेल तरच तुमचं जे इथे खुल्या गटामध्ये विचार होऊ शकतो आणि तुम्हाला जे खुल्या गटाचे शेवटचा उमेदवार जे सिलेक्ट झाला असेल त्यापेक्षा तुम्हाला जास्त गुण घेणे इथे आवश्यक असणार आहे. आणि त्यासोबतच हा जो कंडिशन असणार आहे तर तो तुम्हाला कोणताही इथे स्पेशल जे कन्सेक्शन आहे म्हणजे सवलत आहे स्पेशल ते तुम्ही घेतलेली नसावी. म्हणजेच खुल्या गटामध्ये जर रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवाराला जायचं असेल तर एकतर त्यांना शेवटचा खुल्या गटातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा जास्त गुण हवे आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा इथे स्पेशल कन्सेक्शन सवलत घेतलेली नसावी. आता स्पेशल सवलतमध्ये वय वगैरे जे काही असतील मित्रांनो ते येते. आता इट इज क्लॅरिफाईड दॅट कन्सेक्शन ऑफ पासिंग मार्क इन TAT वुड नॉट बी ट्रीटेड ॲज कन्सेक्शन फॉलिंग इन दी अफोरसेट कॅटेगरी. म्हणजे जे काही त्यांनी वरती इथे कन्सेक्शन संदर्भात स्पेशल सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ इथे घेतलेला नसावा तर त्यामध्ये वय वगैरे हे येत आहे स्पेशल कन्सेक्शनमध्ये. परंतु त्यामध्ये जे TATचे पासिंग मार्क आहेत म्हणजेच तुम्ही TAT 55% उत्तीर्ण केली असेल किंवा 50% उत्तीर्ण केली असेल हे पासिंग मार्क जे आहे TATचे ते वूड नॉट बी ट्रीटेड ॲज कन्सेक्शन म्हणजे त्याला तुम्ही सवलत म्हणून ते वरती सांगितलेले जे काही कॅटेगरी आहे त्यामध्ये ते येणार नाही. म्हणजेच मित्रांनो TATचे गुण जरी तुम्ही 55-50% इथे घेतलेले राजस्थानमधील जे उमेदवार होते तर त्यांना इथे TATचे गुणांवर त्यांचं म्हणणं आहे हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयाचे जज साहेबांचा की ते आम्ही इथे काउंट करणार नाही, त्याला तुम्ही ट्रीट करू शकत नाही की हा कन्सेक्शन घेतलेला आहे. म्हणजेच मित्रांनो TATमध्ये जरी सवलत घेऊन तुम्ही उत्तीर्ण झाले असतील तर तुम्हाला इथे जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही की तुम्ही सवलत घेतलेली आहे. आणि स्पेशल कन्सेक्शनमध्ये वय वगैरे हे जर तुम्ही सवलत घेतली असेल तर मात्र तुम्हाला खुल्या गटामध्ये जाता येणार नाही कारण तुम्ही स्पेशल कन्सेक्शन त्यामध्ये घेतलेलं आहे. परंतु TATचा त्याला कन्सेक्शनमध्ये त्यांनी इथे मान्य केलेलं नाही आणि वरील सर्व अपील डिस्पोज केले होते. आणि ही जी याचिका आहे ते राजस्थानमधील जे उमेदवार होते विकास शंकला यांच्या बाजूने त्यांनी दिली होती आणि त्यामध्ये TAT जर तुम्ही 50 किंवा 55% गुण घेऊन उत्तीर्ण केली असेल तरी तुम्हाला जे आहे इथे खुल्या गटामध्ये जाण्यास त्यांनी जे इथे परवानगी दिली होती. परंतु तुम्हाला जे आहे TATच्या गुणांचा विचार इथे कन्सेक्शन म्हणून घेतला जाणार नाही असे स्पष्ट शब्दात B नंबरच्या पॅरेग्राफमध्ये मान्य जज साहेबांनी सांगितलेलं आहे. आपल्याला स्क्रीनसमोर आता जे दुसरा जजमेंट दिसत आहे मित्रांनो त्यामध्ये देखील सिव्हिल ॲप्लिकेशन लागले होते. SLPचा नंबर आपण बघू शकता. यामध्ये जे याचिकाकर्ते आहेत ते स्वतः दिल्ली शासन आहे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ NCT दिल्ली यांनी ही अपील केली होती सर्वोच्च न्यायालयात. कोणाविरुद्ध तर प्रदीप कुमार जे उमेदवार आहेत त्याच्या विरुद्ध. हा प्रदीप कुमार उमेदवार जे आहेत मित्रांनो ते दिल्लीमधील नाहीत तर ते दिल्लीचे बाहेरच्या राज्याचा होता आणि त्याने जे आहे इथे दिल्लीचे जे काही भरती होती त्यामध्ये भाग घेतला होता. परंतु तो OBC कॅटेगरीतून होता आणि त्यांनी जे आहे इथे त्यांच्या राज्यामध्ये 55%ची अट जी आहे TAT उत्तीर्ण असण्याची त्याच्यावर त्यांनी OBC कॅटेगरीच्या माध्यमातून सीटेट परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्याच्या बाजूने जे कॅटचा निकाल आहे म्हणजेच दिल्लीचे कॅटचा ते लागला होता. त्यानंतर हायकोर्टाचा जे निकाल आहे दिल्ली हायकोर्टाचा ते देखील उमेदवाराच्या बाजूने लागला होता. परंतु सदर निकालाला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आव्हान देण्यात आला होता त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ NCT दिल्ली यांनी स्वतःहून जे आहे जे दिल्लीचे एज्युकेशनचे डिपार्टमेंट आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती प्रदीप कुमार यांच्या विरुद्ध. आणि हा जो जजमेंट आहे तो प्रदीप कुमार यांच्या विरुद्ध लागलेला आहे. म्हणजेच त्यांना जे खुल्या गटामध्ये त्यांनी घेतलेलं नाही. तर त्यामागचे नेमके कारण काय होते आणि हा उमेदवार OBC कॅटेगरीतून येत आहे परंतु त्यांना जे आहे इथे ओपन कॅटेगरीची जागा इथे देण्यात आली नाही आणि त्यांना जे इथे भरतीच्या जे काही त्यांचे पूर्वीचे
आदेश होते म्हणजे कॅटचं असेल किंवा दिल्ली हायकोर्टाचं असेल तर त्याला सेट असाइड मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे। आणि हे आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की सदर याचिकेमध्ये म्हणजे प्रदीप कुमार यांच्या याचिकेमध्ये आपण जो आत्ता यापूर्वी बघितलेला विकास शंकलाचा जजमेंट आहे ते देखील इथे त्यांनी त्याचा रेफरन्स वापरलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे विकास शंकला यांच्या याचिकेमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या गटामध्ये TETची सवलत त्यामध्ये तुम्ही मान्य केलेली नाही आणि त्यांना 55% देखील तुम्ही इथे खुल्या गटामध्ये जाण्याची जी परवानगी दिली आहे ते मला देखील मिळावी म्हणून हा प्रदीप कुमारांनी त्यांची बाजू मांडली होती। विकास शंकला यांचे जजमेंटचा त्यांनी रेफरन्स दिला होता, परंतु यामध्ये मान्य जज साहेबांनी जे ते सांगितलेलं आहे की विकास शंकलाचं जे जजमेंट आहे तर ते इथे तुमचा मुद्दा वेगळा आहे आणि विकास शंकलाचं जे जजमेंट आहे ते देखील बरोबर आहे, परंतु ते राजस्थानमधील उमेदवार होते आणि राजस्थान पुरता हा जो प्रकरण आहे तो मर्यादित होता। परंतु तुम्ही जे आहेत दिल्ली बाहेरून आलेले आहेत आणि तुम्ही इतर राज्यातून असून त्यांचा म्हणणं होता इथे दिल्लीमध्ये येऊन तुम्ही कॉम्पीट करत आहात तर तुम्हाला जे आहे ते खुल्या गटाची क्रायटेरिया पूर्ण करावे लागेल। आणि अशा प्रकारे मित्रांनो या उमेदवाराला जे इथे विकास शंकला यांचे जजमेंटचा त्यांनी रेफरन्स दिला होता, परंतु तो मान्य जज साहेबांनी इथे ऐकलं नाही किंवा त्याला मान्य केलं नाही आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध हा जजमेंट गेलेला आहे। म्हणजेच ही जी अपील होती दिल्ली NCT यांनी जे आहे इथे मान्य झालेली आहे एका प्रकारे असं आपण म्हणू शकतो आणि प्रदीप कुमारला इथे जे आहे त्यांनी बाहेर केलेलं आहे। तर विकास शंकलाचं जे जजमेंट आहे तो देखील इथे या केसमध्ये त्यांनी इथे त्याचा रेफरन्स घेण्याची विनंती केली होती, परंतु त्यामध्ये जे काही फायनल जजमेंट होतं तर ते TET रिझल्टचे जे गुण आहेत त्याच्यावर अवलंबून होता। परंतु इथे त्यांचं म्हणणं आहे की कॅन्डिडेट्स हू ऑब्टेन सीटेड क्वालिफिकेशन आफ्टर अवेलिंग कन्सेक्शन हॅड नॅचरली सेक्युर्ड लोअर मार्क इन दी टोटल ॲग्रिगेट कम्पेअर्ड टू दोज हू अपियर्ड इन दी अनरिझर्व कॅटेगरी अँड डिड नॉट अवेल सच कन्सेक्शन इन पासिंग मार्क्स। म्हणजेच आपण आता यापूर्वी जे जजमेंटची माहिती घेतली होती त्याचा रेफरन्स इथे देखील विकास शंकलाचा इथे मांडण्यात आलेला आहे। आणि जे विकास शंकलाचा याचिकेचा रेफरन्स आहे म्हणजे 50%चा त्याचा रेफरन्स घेऊन दिल्ली चे जे कॅट आहे तर त्यांनी देखील सदर उमेदवाराच्या बाजूने इथे गिविंग रिलीफ टू रेस्पोंडंट म्हणजेच प्रदीप कुमारला मित्रांनो इथे कॅटने देखील दिलासा दिला होता। म्हणजे OBC उमेदवार आहेत आणि त्यांनी ओपनची जागा मागितली होती, ओपनमध्ये त्यांचं म्हणणं आहे की मला समाविष्ट करा म्हणून, तर त्याला रिलीफ कॅटने दिला होता। कोणता संदर्भ घेऊन तर विकास शंकलाचा, परंतु या जे काही हे आहेत म्हणजे रिलीफ होता तर त्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाने इथे सेट असाइड केला होता आणि त्या जजमेंटला देखील त्यांनी इथे इष्ट दिला होता। त्यानंतर मान्य जज साहेबांनी त्यांच्या याचिकेमध्ये किंवा त्यांच्या ऑर्डरमध्ये आता महत्त्वाचे जे पॉईंट सांगितलेले आहेत त्याची माहिती आज आपण इथे घेऊया आणि हा व्हिडिओ इथे संपूया। तर वरील सर्व बाबी जे काही मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निदर्शनास आले तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्रदीप कुमार आहेत त्यांनी सीटेडची क्वालिफिकेशन रिलॅक्स नॉर्ममध्ये एलिजिबल केलेली आहे आणि OBC कॅटेगरीच्या माध्यमातून ते येत आहे आणि OBCमध्ये 55% जे काही सीटेड क्वालिफिकेशन आहे ते त्यांनी रिलॅक्सेशन घेऊन पास केलेली आहे। म्हणजेच मित्रांनो OBC कॅटेगरीतून उमेदवार होता प्रदीप कुमार आणि त्यांनी इथे 55% OBC कॅटेगरीच्या माध्यमातून सीटेड क्वालिफिकेशन घेतला होता, रिलॅक्सेशन घेतला होता आणि जे रेस्पोंडंट हॅव नॉट सिक्युर्ड दी नॉर्मल पासिंग मार्क म्हणजे हा जो उमेदवार आहे त्यांनी जे जनरल खुल्या कॅटेगरीचा जे उमेदवार आहे त्या इतके गुण घेतले नव्हते, म्हणजे 60% त्यांना गुण सीटेड परीक्षेमध्ये नव्हते असा सर्वोच्च न्यायालयाचा इथे म्हणणं आहे आणि जनरल कॅटेगरीचा 60% गुण पाहिजे आणि देअर इलिजिबिलिटी फॉर दी जनरल कॅटेगरी वेकेन्सीज इज नॉट सिक्युर्ड म्हणून त्यांचा खुल्या गटाची जे काही वेकेन्सीज आहेत त्याकरिता ते सेफ नाही। देअरफॉर देअर परफॉर्मन्स इन दी सिलेक्शन एक्झामिनेशन वुड बी ऑफ नो रिलेव्हन्स इन दी प्रेझेंट प्रोसेस म्हणून त्यांचा सदर जे प्रोसेस आहे त्यामध्ये विचार केला जाऊ शकत नाही, त्या संबंधित त्यांची पात्रता इथे बसत नाही आणि क्वालिफिकेशन ऑप्टेन विथ कन्सेक्शन इन पास मार्क सच कन्सेक्शन वुड हॅव अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन दी स्टँडर्ड ऑफ कॉम्पिटन्स अँड मेरिट इन दी रिक्रुटमेंट ऑफ दी स्पेशल एज्युकेशन टीचर। म्हणजे मित्रांनो तुमचा जर आम्ही इथे सहभाग इथे घेतला तर हा जो आहे तो इम्पॅक्ट करणार अख्ख्या एंटायर प्रोसेसवर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो। म्हणून रिझर्वेशनचे जे प्रिन्सिपल आहे ते पाळणे महत्त्वाचे आहे आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने जे काही रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात दिलेले आहे तर त्यांचं म्हणणं आहे की अनरिझर्व कॅटेगरी मस्ट बी प्रोटेक्टेड म्हणजे खुल्या गटाला देखील त्यांचं म्हणणं आहे की इथे संरक्षण देणे गरजेचे आहे टू अवॉइड डायल्युशन ऑफ कॉम्पिटन्स अँड मेरिट। इफ विकास शंकला सुप्रा इज इंटरप्रेटेड शॉर्न ऑफ
its peculiar facts has been suggested by the respondent counsel. It would, in our perception, considering that respondents secured the qualification under रिलॅक्स नॉर्म, म्हणजे जे काही याचिका करते त्यांची क्वालिफिकेशन रिलॅक्स नॉर्मच्या माध्यमातून ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि जे काही विकास शृंखलाचं त्यांचं म्हणणं आहे की इथे रेफरन्स ते देत आहे तर ते आर्ग्युमेंट्स मेड टू कॉन्ट्ररी बाय द रेस्पोंडंट इट्स देअरफॉर रिजेक्टेड, म्हणजे सर्व आम्ही त्यांची इथे जे काही आर्ग्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत ते आम्ही इथे रिजेक्ट करत आहोत. आणि वरील सर्व बाबी पाहता जे हायकोर्ट आणि ट्रिब्युनल कोर्ट यांनी जे आहे एरर इन ग्रँटिंग रिलीफ, म्हणजे जे याचिकाकर्ते इथे NCT दिली आहेत परंतु जे प्रतिवादी आहेत प्रदीप कुमार, तर त्यांना हायकोर्टाने दिल्ली हायकोर्टाने आणि ट्रिब्युनल जे कॅट आहे दिल्लीचं, तर त्यांनी चुकीने किंवा त्यांना जे आहे इथे विकास शृंखलाचा जे काही जजमेंट आहे त्याचं थोडासा वेगळा अर्थ घेऊन जे रिलीफ दिलेला आहे, तर ती जजमेंट आहे हायकोर्टाचा आणि रेट पिटिशन क्रमांक त्याचा हा आहे इज सेट असाइड अँड दिस अपील इज अलाउड, म्हणून आम्ही त्याला जे इथे सेट असाइड करत आहोत. आणि जे अपील NCT दिल्लीने केलेली आहे त्याला आम्ही इथे पार्टली नाही तर फुल अपील इज अलाउड केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ही याचिका आम्ही आता इथे निकाली काढत आहोत. आणि जर तुम्ही इथे आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला जे आहे ते खुल्या गटामध्ये जाता येणार नाही, कारण तुम्ही इतर राज्यातून इथे आलेले आहोत, म्हणजेच तुम्ही दिल्ली गव्हर्नमेंटचे इथे आरक्षणाचा फायदा घेतला नाही तर तुम्ही इतर राज्यातून येऊन दिल्लीमध्ये जर तुम्ही कॉम्पीट करीत असाल तर तुम्हाला जे आहे इथे त्यांचं म्हणणं आहे की खुल्या गटाची पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे NCT दिल्लीची जे काही इथे अपील होती ते मान्य करून मान्य जज साहेबांनी हा जजमेंट निकाली काढलेला आहे. परंतु सदर जे जजमेंट आहे ते दिल्ली बाहेरील उमेदवार दिल्लीमध्ये येऊन अप्लाय करत होता, त्यासाठी हा जजमेंट 2019चा आहे. मित्रांनो आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की जे कॅन्डिडेट्स म्हणजे जे रेस्पोंडंट आहे याचिकेमध्ये प्रदीप कुमार प्रतिवादी आहेत, बिलॉंग टू स्टेट्स अदर दॅन दिल्ली, म्हणजे ते दिल्लीचे बाहेरील उमेदवार आहेत आणि OBC आहेत, आउटसाइडर आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर दे कुड हॅव बीन considered only under the unreserved category if they secured at least 60% मार्क जे TAT मध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांचा विचार तेव्हाच करू शकतो जेव्हा त्यांनी सीटेडमध्ये 60% गुण घेतले असतील, आणि कारण ते बाहेरील उमेदवार आहेत, दिल्लीचे आउटसाइडेड ते उमेदवार आहेत असं त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. Moreover, an OBC candidates not certified in the state territory outside of Delhi cannot be eligible to avail the employment in reserve category post year marked for OBC who are certified by the Delhi government. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही दिल्ली सरकारचे OBCचे जर तुम्ही उमेदवार असते तर तुम्हाला जे इथे फायदा घेता आला असता, परंतु तुम्ही इथे आउटसाइडेड आहात, बाहेर राज्यातील आहात, तर त्यामुळे तुमचा विचार इथे केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारे मित्रांनो त्यांचा हा जजमेंट होता ते निकाली काढलेला आहे. वरील दोन्ही जजमेंटची माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून इथे दिलेली आहे.